स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं सुपरफास्ट असं रिव्हिजन घेतोय। ठीक आहे, आपल्या आता परीक्षेला राहिले 7-8 दिवस राहिले, त्यासाठी आपण काय करतोय आता जास्तीत जास्त सराव घेतोय। म्हणजे दररोज आता तुम्हाला सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मिळेल। ठीक आहे, हे दोन्हीसाठी उपयुक्त, कशासाठी, ग्रामसेवकसाठी पण आणि कृषी सेवकसाठी पण आपण जास्तीत जास्त आता कृषी सेवकची परीक्षा जवळ आली म्हणून आपण काय करणार आहे, जास्तीत जास्त कृषी सेवकचे प्रश्न घेणार आहोत। चला, म्हणजे हे पण काय म्हणजे तुम्हाला ग्रामसेवकला पण उपयुक्त। चला, पहिला प्रश्न पाहता, होल्स्टीन फ्रिजियन का म्हटले, होल्स्टीन फ्रिजियन जातीची गाय मूळची हॉलंडची, तर आयरशायर जातीची गाय मूळची टिंबटिंब आहे। आता आपण तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न महत्त्वाचा। ठीक आहे, तुम्ही केलं, मान्य केलं, काय केलं तुम्ही, ही गाय मुळाची कुठली, हॉलंडची, हे माहीत होतं तुम्हाला। पण याला अपडेट मी काय म्हणतो, तुम्हाला प्रत्येक यामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये काही ना काही चेंजेस भेटणार आहे। भाषांतर चेंज करून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। हेच त्या ठिकाणी प्रश्न विचारला भाषांतर चेंज करून, काय विचारला तर हे पुढचं टाकलं त्यांनी एक्स्ट्रा, का टाकलं, आयरशायर जातीची गाय मूळची, हे PYQ विचारलेले प्रश्न आहे स्कॉटलँडची। चला, पुढचा प्रश्न पाहता, जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारी महत्त्वाची फळे पुढीलपैकी कोणती। तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंड मिळतील, त्याच्यामध्ये स्वतः चेक करा। परीक्षा जवळ आली आता तर सिरियस व्हा, स्वतः चेक करा काय येतंय काय येत नाही, कमेंट्स करा, वाटलंच तर कमेंट्समध्ये टाका। 2चं उत्तर C, 2चं उत्तर B, काय असेल ते टाका, स्वतःला वाईट वाटू द्या, चुकलं तर वाईट वाटू द्या, परीक्षेला तसं चुका नाही झालं पाहिजे, समजलं। आता याच्यामध्ये पाहता, असा प्रश्न जर आला, जीवनसत्व अधिक प्रमाणात, मी का सांगितलं अधिक प्रमाणातच विचारणार, जास्तीत करून चान्स जास्त आहे अधिक प्रमाणात। तर अधिक प्रमाणात म्हटलं ना तर असं नाही, आता ज्याच्यात अ ब क ड हे जे असलं तर असं समजायचं नाही की याच्यामध्ये तर अ ब क आहे, याच्यात हे पण आहे, याच्यात ते पण आहे, अ पण आहे, याच्यात ब पण आहे, असं नाही। हे का म्हटलं अधिक प्रमाणात कोणात आहे, आता चिकूमध्ये अ असलं आणि आंब्यामध्ये पण अ असलं, तुम्ही म्हणशाल मास्तर आम्ही चिकूला टिक करतो, असं नाही। ते का म्हटलं अधिक प्रमाणात विचारलं, अधिक प्रमाणात, तर मग अधिक प्रमाणात कशाला असणार, आंब्यामध्ये अधिक प्रमाणात, पपईमध्ये पण अधिक प्रमाणात असतं आणि आंब्यामध्ये पण अधिक प्रमाणात असतं। हे महत्त्वाची फळे पुढीलपैकी कोणती, तर ते सांगायचं आंबा आणि पपई। चला, पुढचा प्रश्न पहा, बिकानेरी ही खालीलपैकी कशाची एक जात आहे। चला सांगा, जात विचारली, पर्याय क्रमांक B मेंढी। चला, पुढचा प्रश्न पहा, मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण टिंबटिंब इतके आहे, किती टक्के आहे ते सांगा। चला घ्या, टाइम घ्या। पर्याय क्रमांक C 38 ते 48%। चला, आता मोठा प्रश्न आला ना कधी परीक्षेला, सगळ्यांना सांगतो महत्त्वाचं आहे, आता परीक्षेत तोंडावरती आल्या काय करायचं, शांत चित्तानं, मोठा प्रश्न आला ना शांत चित्तानं वाचायचं। घाई गडबडीत जास्त जोरात वाचला तुम्ही, फटकन वाचून घेतला, जोरात नाही रे तिथं, सगळ्यांना आवाज जाणे असं नाही। ठीक आहे, स्वतः वाचा पण शांत चित्तानं वाचून घ्या आणि चेक करा प्रश्न काय म्हणतो। प्रश्न समजला तर तुम्ही उत्तर 100% देणार, पण तुम्हाला प्रश्नच नाही कळाला ना तो कोणत्याला बी टिक करून बसशान रडत। ठीक आहे, वाचा आता, एखाद्या शेतकऱ्याला स्थानिक ज्वारी घ्यावी किंवा एखाद्या शेतकऱ्याला स्थानिक ज्वारी घ्यावी किंवा संकरित ज्वारी घ्यावी याबाबत निर्णय घ्यायचा असल्यास, ठीक आहे, याचा निर्णय घ्यायचा असल्यास त्याने पुढीलपैकी कोणती पद्धत वापरावी। पर्याय क्रमांक A आंशिक अर्थसंकल्पन। चला, पुढचा प्रश्न पहा, मीजमाशी ही टिंबटिंब पिकावरील कीड आहे। चला सांगा। पर्याय क्रमांक B ज्वारी। चला, पुढचा प्रश्न पहा, बटाटा वाढीच्या काळात, का म्हटले, बटाटा वाढीच्या काळात अतिरिक्त खताची व पाण्याची मात्रा दिल्यास बटाट्यात टिंबटिंब ही विकृती दिसून येते। पर्याय क्रमांक C हॉलो हार्ट। चला, पुढचा प्रश्न पहा, AG मार्क का म्हटले, AG मार्क याच्यावरती मी पाठीमागं पण सांगितलं, भरपूर वेळेस प्रश्न विचारता, फक्त काय होतं भाषांतर चेंज होतंय फक्त। AG मार्क याचा फुल फॉर्म पण पाठीमागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असन, जे व्हिडिओ रेग्युलर पाहता हे डोक्यात फिट झाला असन।
म्हणजे हे प्रश्न विचारताय एजी मार्क एजी मार्क एजी मार्क काय आहे ते माहिती. तर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. हे फक्त आपलं रिव्हिजन चालू आहे, फास्ट रिव्हिजन. ठीक आहे, स्वतः चेक करा किती येतं किती नाही. पर्याय क्रमांक डी कृषी विपणन. चला पुढचा प्रश्न पहा. शेत पातळीवरील का म्हटले शेत पातळीवर बाष्पीभवन व बाष्पीउत्सर्जन मोजण्याचे खात्रीशीर साधन पुढीलपैकी कोणते. जे उत्तर असणार आहे त्याच्यावरती एवढा प्रश्न विचारलेला आहे. आपण उद्या परवा आता याच्यावरती येतीलच प्रश्न रिव्हिजनमध्ये, जेवढं रिव्हिजन होईल त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न भरपूर वेळेस विचारला आहे. भाषांतर चेंज करून, तशाला तसा प्रश्न पडला नाही पण भाषांतर चेंज करून प्रश्न पडलेला आहे. पर्याय क्रमांक ए लायसीमीटर. चला गुलाबाची टिंबटिंब ही जात काय म्हटले टिंबटिंब ही जात ते सांगा त्यांना राखीमा जागा भरा. साठवण क्षमतेबाबत प्रसिद्ध आहे. चल सांगा. पर्याय क्रमांक सी ग्लॅडिएटर. चला पुढचा प्रश्न पहा. उडीद या पिकाचे मूळ उत्पत्ती स्थान पुढीलपैकी कोणते. मास्तर आम्हाला माहिती आहे, आम्ही येत असन तरी त्याला टिक करणार, नसन येत तरी त्याला टिक करणार. माहिती आहे आपला भारत. चला पुढचा प्रश्न पहा. सरकी पेंड वासरांना खाऊ घालण्यास योग्य नाही. ठीक आहे, सरकी पेंड वासरांना खाऊ घालण्यास योग्य नाही असे सांगितले जाते. मान्य. ठीक आहे, कारण त्या पेंडीत का असतं ते सांगा रे मग दादा. चल माहिती आहे तुम्हाला हे योग्य नाही, पण मग कोणतं पेंडीत का असतं ते सांगायचं. चला पर्याय क्रमांक सी गासी पॉल. चला पुढचा प्रश्न पहा. सुगंध असणाऱ्या नत्रयुक्त संयुगाला का म्हटले सुगंध असणाऱ्या नत्रयुक्त संयुगाला पुढीलपैकी कोणते नाव दिले जाते. पर्याय क्रमांक डी अल्कालाइड्स. चला पुढचा प्रश्न पहा. मालदांडी 35-1 ज्वारीच्या वाणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे. आता आपण जे चालू केलं रे कृषीचे प्रश्न घेतोय पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्येच आपलं. आता या 4-5 दिवसामध्ये पहिल्या का दुसऱ्यामध्ये याच्यावरती 2 प्रश्न आले. 2 प्रश्न समजून घ्या मग किती महत्त्वाचा प्रश्न आहे. मालदांडी 35-1 एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुमचं मार्क फिक्स करण्यासाठी मी तुम्हाला सांगत जाणार कोणता इम्पॉर्टंट आहे कोणता इम्पॉर्टंट नाही, किती वेळेस विचारताय किती वेळेस विचारत नाही, भाषांतर चेंज करून विचारताय का नाही विचारत आहे, हे सगळं तुम्हाला आपल्या रिव्हिजनमध्ये समजणार. चला सांगा. पर्याय क्रमांक ए अवर्षण प्रतिकारक. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे गायीमध्ये अकाली गर्भपात होऊ शकतो. पर्याय क्रमांक ए ब्रुसेलोसिस. चला पुढचा प्रश्न पहा. कोकणात शेती करण्यासाठी टिंबटिंब जातीचे बैल वापरतात. कुठं विचारलं कोकणात विचारलं, आणखीन दुसरीकडलं पण विचारू शकता. म्हणून थोडं व्यवस्थित अभ्यास करायचा. पुस्तकामध्ये जे दिलंय थोडा व्यवस्थित अभ्यास करा. काय काय दिलंय काय काय नाही, प्रश्नाची लेवल क्वालिटी समजून घ्या कसं विचारता प्रश्न. तर पर्याय क्रमांक ए डांगी. चला पुढीलपैकी कोणत्या अखाद्य पेंडीत ठीक आहे नत्र स्फुरद व पालाश या अन्नद्रव्याचे प्रमाण सर्वात कमी असून तिचे जमिनीत अपघटन फार मंद गतीने होते. पर्याय क्रमांक सी महुआ पेंड. चला पुढचा प्रश्न पहा. युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढीलपैकी कोणत्या पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते. पर्याय क्रमांक सी निंबोळी पेंड. चला पुढचा प्रश्न पहा. प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत पुढीलपैकी कोणत्या द्रव्यांचा अंतर्भाव असतो. प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत पुढीलपैकी कोणत्या द्रव्यांचा अंतर्भाव असतो.
पर्याय क्रमांक बी अमिनो ॲसिड. पुढचा प्रश्न पहा, नारळावरील किडीमध्ये खालीलपैकी कोणत्या कीटकांचा समावेश आहे? हाय म्हटले नाही म्हटले, तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळेस सांगतोय मी, हाय म्हटले नाही म्हटले तो शब्द पकडला मग खाली यायचं आणि पाहायचं, कळतं? मग यायचं खाली आणि पाहायचं. हाय म्हटले ते, नाही म्हटले नाही. चला सांगा. पर्याय क्रमांक बी वरील सर्व कोणतंही वाचून घ्या. हे वाचा, हे वाचा, हे वाचा. समजलं? डोक्यात करा फिट. चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात गायींचा त्याच्या वितातील सरासरी दूध उत्पादनानुसार सुयोग्य चढता क्रम दिला आहे? मला सांगतो, तुम्हाला परीक्षामध्ये एवढे जण गोंधळ करतात अशा प्रश्नामध्ये, आणि असे प्रश्न जास्त विचारायची शक्यता आहे बरं का. एक तरी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. अशी का बरं? याच्यामध्ये गोंधळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे का म्हटले चढता क्रम विचारला. काही राजे असे असते ना, ते काय करतात, गाईच्या काय म्हणते सरासरी दूध उत्पादनानुसार त्यांना माहिती होल्स्टीन सगळ्यात जास्त देतात टिक करून. चला येता घरी रडत बसता, डायरेक्ट येतं याला टिक करता आणि रडत बसता. पण उत्तर नाही, हे नाहीये उत्तर, हे नाहीये उत्तर, हे पर्याय क्रमांक सी. ते का म्हणले चढता क्रम म्हणजे चढता क्रम म्हणलं तर बोट टॉपला कोण राहणार? सगळ्यात जास्त कोण आहे माहिती आहे ना? किती वेळेस डोक्यात पीठ आहे. पहिलाच प्रश्न झाला आपला. मी का म्हटलं भाषांतर चेंज करून प्रश्न येतोय, भाषांतर चेंज करून. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करणं आहे, थोडं टेक्निकनं अभ्यास करणं आहे आणि प्रश्न पाहणं आहे. लेवल, प्रश्नाची लेवल कसं विचारता, काय विचारता. आपले जेवढे पण लेक्चर झाले त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट भाऊ हा विचारलेला आहे, परत तो विचारला परत. याचं भाषांतर वेगळं, त्याचं भाषांतर वेगळं. चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठाचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? पर्याय क्रमांक बी कृषी मंत्री. चला पुढचा प्रश्न पहा, पपईची लागवड प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? आता आपलं जेवढे लेक्चर झाले त्याच्यापैकी 4 पैकी 3 वेळेस मी तर हाच प्रश्न घेतला. मास्तर तुम्हाला दुसरा प्रश्न नाही का? माझ्याकडे हजारांना प्रश्न आहे, मी स्वतः पण तयार केलेले आहे, पण हाच प्रश्न का बरं टाकतोय? तुमच्या डोक्यात फिट करण्यासाठी. काही ना काही प्रश्न हा तशाला तसंच पडतोय. नंतर तुमच्या परीक्षेमध्ये पण आता येणाऱ्या त्याचा पण तशाला तसं पडला तर तुम्हाला माहिती पाहिजे कशी लागवड केली जाते. एवढं महत्त्वाचा प्रश्न हा. आता कृषी अधिकारी जे तज्ञ ते हेच प्रश्न टाकताय, काहीतरी असेल ना, द्याना टिक करून. चला झालं, डोक्यात फिट केलं. वाटलंच तर याचा व्यवस्थित अभ्यास करा, काय कसं काय सगळं डीपमध्ये जा. चला, ज्या जमीन धारण क्षेत्रात शेतकरी व त्याच्या कुटुंबास वर्षभर काम मिळू शकेल व त्यातून त्याला वाजवी राहणीमान साध्य करता येईल अशा क्षेत्रास पुढीलपैकी कोणते नामाभिधान दिले जाते? चला सांगा. पर्याय क्रमांक ए किफायतशीर भूधारण क्षेत्र. चला पुढचा प्रश्न पहा, जनावरांच्या वासरात आढळणारे व ज्यामुळे दूध साखळले जाते अशा विकारास पुढीलपैकी कोणते नाव आहे? पर्याय क्रमांक बी रेनिन. चला पुढचा प्रश्न पहा, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जांभळाची जात सांगा. फिक्स. चला शब्बाश. पर्याय क्रमांक बी कोकण बहाडोली. चला पुढचा प्रश्न पहा, गाजर गवताचे प्रभावरित्या नियंत्रण करण्यासाठी टिंबटिंबा हा जैवघटक उपयुक्त ठरला आहे. चला सांगा. पर्याय क्रमांक बी मॅक्सिकन भुंगा. चला पुढचा प्रश्न पहा, मृदेची जमिनीची उत्पादकता म्हणजे टिंबटिंब. चला सांगा, वाचून घ्या, मोठाला ऑप्शन आहे, मास्तर वेळ द्या, वाचा. पर्याय क्रमांक सी
दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता. सोपं. चला पुढचा प्रश्न पहा. वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते दुय्यम अन्नद्रव्य जमिनीमधून उपलब्ध होतात? पर्याय क्रमांक सी गंधक. चला पुढचा प्रश्न पहा. दुधापासून दही करताना, ठीक आहे, हा प्रश्न तुम्हालाच देतो. चला इम्पॉर्टंट आहे, परीक्षाच्या उद्दिष्टानं येत असेल तर कमेंट्स करा, ज्यांना येत नसेल ते तुमचे कमेंट्स पाहून शिकून घेतील. आता सर्वजण ज्याची एक्झाम आहे भाऊ त्यांना काय करायचं, सकाळी 6 संध्याकाळी 6 असे 2 व्हिडिओ येतील, स्वतः चेक करा, हीच वेळ काहीतरी करून दाखवायची. ठीक आहे, भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.